नमस्कार, मी डॉक्टर गिरीश पोटे। आज आपण बघूयात की IVF करण्याआधी किंवा IVF करतेवेळी आपण आपले लाईफस्टाईल जर काही चेंज केली तर आपला रिझल्ट वाढू शकतो का? तर निश्चित आपला रिझल्ट वाढू शकतो। तर लाईफस्टाईल चेंजेस मध्ये सध्या जे आम्हाला दिसतंय की मेजॉरिटी जे पेशंट्स आहेत स्त्रिया, त्यांचं वजन जास्ती असतं। दुसरी गोष्ट, त्यांचं वर्किंग पॅटर्न जे आहे ते नाईट ड्युटी, संध्याकाळी 4ला ड्युटी चालू होते, रात्री 1ला ड्युटी संपते। जेवणाच्या ज्या वेळा आहेत ते अनियमित आहेत। बऱ्याच वेळेला तर त्यांचं बाहेरच जेवण केलं जातं। व्यसनं वाढलेली आहेत, म्हणजे मुलींमध्ये सुद्धा आपल्याला ड्रिंकिंग आणि स्मोकिंग ह्या गोष्टी जास्ती बघायला मिळायला लागलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन करणं। तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जर आपण चेंज केल्या म्हणजे काय करायचंय तर हेल्दी डाएट, म्हणजे घरी बनवलेलं जेवण घ्यायचंय। वेळाच्या ज्या खायच्या वेळा आहेत त्या तुमच्या नियमित असायला पाहिजेत। झोपेची वेळ तुमची पण रात्री साधारण तुम्ही 10-11ला झोपून सकाळी 6-7ला जर उठला तर तुमची 8 तासाची मिनिमम जी झोप आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे। तुमचं जे ऑफिस वर्किंग आवर्स आहेत ते शक्यतो डे आवर्स मध्ये असायला पाहिजे आणि रोजच्या रोज व्यायाम हा व्हायलाच पाहिजे। ह्या जर तुम्ही 5 ते 6 गोष्टी जर पाळल्या तर IVF मध्ये रिझल्ट येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे। ज्यांचं वजन जास्ती आहे, जे ओबीज आहेत किंवा ओव्हरवेट आहेत, अशा पेशंटनी जर IVF करण्याआधी 3 महिने मेहनत करून जर वजन खूप कमी केलं आणि फिटनेस लेवल वाढवला तर अशा पेशंटला सुद्धा IVF चे रिझल्ट खूप चांगले येतात। आजकाल सगळे 35 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करतायत किंवा 32 नंतर प्लॅन करतायत। हीच प्रेग्नन्सी जर का तुम्ही 30च्या आधी तुमची फॅमिली जर कंप्लीट करू शकलात तर तुम्हाला IVF पर्यंत पोहोचायची वेळच याची शक्यता खूपच कमी आहे। सो अर्ली मॅरेज म्हणजे कधी 25-26 वर्षी जर लग्न झालं आणि 30 पर्यंत तुम्ही तुमची जर फॅमिली कंप्लीट केली तर या IVFच्या दिशेने यायची शक्यता बऱ्या प्रमाणात कमी करता येईल। सो ह्या बाबतीत जर तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या असेल तर तुम्ही साईश्री IVF सेंटरला भेट देऊ शकता। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन उत्तमरित्या तुम्हाला देऊ शकतो। थँक्यू।